चौकशी झाली त्या संदर्भातलं एक सविस्तर उत्तर विधिमंडळातील सभागृहामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आणि या सबंध चौकशीमध्ये कुठेही कणभरही कुचराई होणार नाही, कुठेही दुर्लक्ष होणार नाही हे राज्य शासनाच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सबंध राज्याच्या जनतेसमोर हे विधिमंडळातल्या त्यांच्या अंतिम दिवसाच्या उत्तरातून मांडली। त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाची जी भावना आहे की त्या संदर्भातली कडक कारवाई केली जावी हीच भावना एक कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्यांची सुद्धा आहे। त्यामुळे निवडणूक, पोटनिवडणूक हा एक भाग आणि हा अपघात आणि या संदर्भातली चौकशी हा एक भाग। आम्ही आमच्या सर्व नेते मंडळींनी काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठांकडे एक विनंती केलेली आहे की काँग्रेस पक्षासोबत आदरणीय अजितदादांनी अनेक वर्ष काम केलं। 99 म्हणजे अगदी 92 पासून ते खासदार झाल्यापासून राज्यमंत्री असताना सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी काम केलं। 99 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि 99 पासून 2014 पर्यंत हे आघाडीचे उपमुख्यमंत्री म्हणून किंवा एक मंत्री म्हणून सुद्धा काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांसोबत दादांनी काम केलं। 2019 पासून ते 2022 पर्यंत महाविकास आघाडीमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून ते होते, विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा ते होते। त्याच्यामुळे गेल्या 30-35 वर्षापासून सर्वच पक्षांसोबत जे अजितदादांचे अतिशय मित्रत्वाचे आणि सहकार्याचे संबंध राहिले त्यातून आम्ही ही विनंती काँग्रेस पक्षाला आमची कार्यकर्ता म्हणून सुद्धा राहील आणि त्या विनंतीला काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ हे त्या विनंतीचा मान ठेवतील असा आजही आम्हाला विश्वास आहे। शेवटचा प्रश्न आहे, अजितदादांच्या अपघाताचा FIR आहे तो महाराष्ट्रामध्ये दाखल झाला असता तर कदाचित त्याला अधिक तपासाला वेग आला असता का? आणि छोट्या छोट्या अपघाताचे जर बघितले तर गुन्हे दाखल होतात या अपघातामध्ये। खरं तर या संदर्भामध्ये अनेक संभ्रम हे निर्माण करण्यात आलेले होते। त्याचं सविस्तर उत्तर जर आपण ऐकलं असेल तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये दिलेलं आहे। FIR करण्यामध्ये कुठेही कुचराई ही त्या ठिकाणी होत नाही, पण या संदर्भातली सविस्तर चौकशी होऊन त्याची शहानिशा होऊन त्या संदर्भातली योग्य ती कारवाई ही केली जाईल। ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे इतक्या पोटतिडकीने सांगतात त्यावेळेला आमच्या सगळ्यांचे सुद्धा दादांसोबत गेल्या अनेक वर्षांपासूनचे संबंध राहिलेले आहेत आणि ज्या राज्याचे आदरणीय दादा सुपुत्र आहेत ते राज्य हे दादांच्या दुर्दैवी अपघात असेल, घात असेल, जेही काय असेल याबद्दल कुठेही कुचराई करणार नाही याचे एक नागरिक म्हणून एक निश्चितपणाने मला खात्री आहे। त्याच्यामुळे जेही काही असेल ते राज्याच्या जनतेच्या समोर आपल्या सर्वांच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला राज्याचे सरकारची पण आहे आणि केंद्र सरकारची पण आहे। दादांनी एवढं वाढवलं असताना पोटनिवडणुकीची सुमित्रा पवारसाठी फोन लावायची वेळ येते काँग्रेसकडे हा। खरं तर माझ्या माहितीनुसार आदरणीय सुनेत्रा काकींनी सुद्धा काँग्रेस पक्षाचे जे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आहेत सकपाळजी यांच्यासोबत त्यांनी संपर्क केला। आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील यांनी सुद्धा खारगे साहेबांना संपर्क करण्याचा प्रयत्न जवळपास 3-4 दिवस केला। त्यातून त्यांना जे काही असेल तर त्या संदर्भातलं उत्तर ते दोघं जास्ती पद्धतीनं देऊ शकतील। पण काँग्रेसचे अनेक आजही नेते मंडळी राज्यामध्ये आहेत, देशपातळीवर आहेत, ज्यांच्यासोबत आदरणीय दादांचे अतिशय सलोख्याचे संबंध राहिले आणि त्यातून आमची ही विनंती राहील आणि या राज्याची एक राजकीय परंपरा राहिलेली आहे आणि त्या परंपरेला अनुसरून ही पोटनिवडणूक व्हावी अशीच आमची एक माफक अपेक्षा आणि इच्छा आहे आणि मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाचे जे वरिष्ठ आहेत ते या आमच्या विनंतीचा मान ठेवतील आणि शेवटी जी काही आपली राजकीय परंपरा आहे ही सर्व पक्ष मिळून मी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे असतील, मनसेचे आदरणीय राज ठाकरे साहेबांचे असतील, या सर्व मंडळींसोबत सुद्धा या नेते मंडळींसोबत सुद्धा आमच्या पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी संपर्क केला। त्यांनी एक त्यांची भूमिका त्या निमित्ताने घेतली। आदरणीय पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील यांनी पहिल्याच दिवशी जाहीर केलं की त्यांचा पक्ष खरं तर इथे गेल्या वेळेला दादांच्या विरोधात त्यांच्या पक्षाचे उमेदवार होते, पण या वेळेला या सबंध परिस्थितीमध्ये ते पक्षाचा उमेदवार देणार नाहीत आणि त्यांनी या संदर्भातली भूमिका पहिल्याच दिवशी स्पष्ट केली। त्यामुळे त्यांचेही मी या निमित्ताने आभार मानेन। पण पोटनिवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टिकोनातून
सर्वच पक्षाच्या नेतेमंडळींनी पुढाकार घ्यावा अशी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची किंवा अजितदादांची कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्यांची विनंती आहे. रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रीपदी शेवट झाले त्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महायुतीचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय आमच्या नेत्या सुनेत्रा काकी या योग्य वेळी निर्णय घेतील. रायगड जिल्ह्यावर निधीच्या बाबतीत इतर कुठल्याही बाबतीत दुर्लक्ष होणार नाही, अन्याय होणार नाही याची खबरदारी याआधी सुद्धा तिन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. ज्या वेळेला तत्कालीन उपमुख्यमंत्री म्हणून आमचे नेते अजितदादांनी सुद्धा त्यांच्याकडे ज्या वेळेला अर्थ व नियोजन खातं होतं त्यावेळेला सुद्धा झुकतं माप त्यांनी रायगड जिल्ह्याला दिलेलं आहे. त्यामुळे पालकमंत्री नाही म्हणून जिल्ह्यावर कुठलाही अन्याय हा होणार नाही याची दक्षता महायुतीच्या नेते मंडळींनी घेतलेली आहे. काही दादा गेल्यापासून प्रत्येक कुटुंबाला कुठून टार्गेट केलं जातं, आपण कसं बघताय काय सांगत नाही जमानी असतील किंवा मी कोणाच्याही नावाचा या ठिकाणी उल्लेख करणार नाही. तटकरे कुटुंबाचे आदरणीय अजितदादांसोबत संबंध म्हणजे त्यांच्या कुटुंबासोबत आणि त्याचबरोबर एकत्रित असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आदरणीय पवारसाहेब, आदरणीय अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील यांच्यासोबत अतिशय आम्ही समन्वयाने तटकरे कुटुंबानी त्या ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम केलं. अजितदादांच्या पक्षाचं ज्या वेळेला 2023मध्ये ज्या वेळेला पक्ष दोन्ही वेगवेगळ्या मार्गाने गेले त्यावेळेला दादांचे सहकारी म्हणून त्यांनी काम केलं. गेल्या 30-35 वर्षापासून आदरणीय अजितदादांसोबत सुनील तटकरे साहेबांचे एक घनिष्ठ सहकारी म्हणून मित्र म्हणून संबंध राहिले. पुढेही ते त्या पद्धतीनं आम्ही एक कार्यकर्ता म्हणून राहणार. कोणाला पटो अथवा न पटो आदरणीय सुनेत्रा काकी त्यांच्या संबंध परिवारासोबत तटकरे कुटुंब किंवा मी एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळेच त्यांच्यासोबत ठाम पद्धतीनं उभे आहोत. त्यांना पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून जे काही आमच्या वतीनं जो काही खारीचा वाटा उचलायचा असेल तो आम्ही निश्चितपणाने सातत्याने उचलत राहू.